नमस्कार, मी लखन आदाटे. राजकीय दंगलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मागील प्रत्येक दिवशी आपण जी चर्चा घेतली त्या प्रत्येक चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक नवीन गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे. म्हणूनच आपण आज एकदा पुन्हा भेटणार आहोत सोलापुरातील तरुणाईला. आणि मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी संघटना असू द्या किंवा युवा संघटना असू द्या, प्रत्येक संघटनेमध्ये युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सोलापूरच्या विकासासाठी आवाज उठवणाऱ्या तरुणाईसोबत आज आपण भेटणार आहोत. आपल्यासोबत आहेत मनसेच्या वतीनं अक्षय आडम, शिवसेनेच्या वतीनं शिवसैनिकांचा बुलंद आवाज लहू गायकवाड, काँग्रेसच्या वतीनं विशाल गायकवाड, बसपाच्या वतीनं आपल्यासोबत आहेत प्रवीण कांबळे, माकपच्या वतीनं आपल्यासोबत आहेत बाळकृष्ण मल्याळ आणि MIMच्या वतीनं आपल्यासोबत आहेत अब्दुल्ला डोणगावकर. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला जाऊयात MIMकडं. MIMची कशी तयारी सुरू आहे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? सबसे पहले तो मैं सिद्धरामेश्वर की इस पावन नगरी में, शहंशाह शाहजहूर की मुबारक नगरी में और चार हुतात्मा कवि कुंज विहारी की इस नगरी में रहने बसने वाले तमाम मज़ाहिब व मिल्लत के लोगों को मकर संक्रांति की दिल के अमीन गहराइयों से मुबारकबाद देना चाहता हूँ. साथ ही साथ रिपब्लिक डे की मैं मुबारकबादी देना चाहता हूँ. आज 2017 के जो इंतखाबात बल्दिया बड़े ज़ोरों शोरों में तमाम पार्टियों की तरफ से आज तैयारियां ज़ोरों में है, लेकिन ख़ास तौर से मैं आपसे ये कहूँगा कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन 2017 के इस इंतखाबात में पूरी ताकत के साथ लड़ने के लिए तैयार है. और हमारी पूरी टीम, साथ ही साथ यूथ जनरेशन पूरे तरीके से इस शहर के अंदर MIM के तमाम सीटों पर अपने कैंडिडेट खड़ा किया है और पूरी ताकत के साथ हम चुन कर आएंगे इंशाअल्लाह. हमारे साथ जनता पूरे तरीके से हमारे साथ है. आज हम ये जाहीर आह्वान करना चाहते हैं. MIM प्रथमतःच महापालिका निवडणुकांमध्ये उतरते आणि त्यांना जनतेचा साथ मिळते, जनतेची साथ मिळते आणि असा त्यांना विश्वास वाटतोय. माकपच्या दृष्टीने कशी तयारी सुरू आहे? तुमची 23-24 जागांची आज उमेदवारी जाहीर झाली, काय सांगाल या संपूर्ण तयारीबद्दल? प्रथमतः मला इथं बोलवल्याबद्दल BR ॲडचे मी धन्यवाद करतो. BR न्यूजचे. माकपच्या वतीने अत्यंत सुरेख अशी तयारी चालू आहे. वैचारिक पातळीवर आम्ही ही निवडणूक लढणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहे. युवकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याकरता ही निवडणूक लढणार आहे. शेतकऱ्यांचा असो किंवा रोजगाराचा प्रश्न असो, हे सगळे मुद्दे उचलूनच आम्ही या निवडणुकीत एकदम भरगच्च फुल ताकदीनं आम्ही या निवडणुकीत उतरणार आहे. अजून ह्या निवडणुकीत आमचा विजय हा निश्चित असणार. माकप ताकदीने या निवडणुकीत उतरते. मनसे सुद्धा आपल्यासोबत आहे. मनसेची कशी तयारी सुरू आहे? परवा शालिनी ठाकरे सोलापुरात आल्या होत्या. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? खूप चांगलं वातावरण निर्मिती झालेलं आहे मनसेच्या. आणि येत्या महापालिकेत 100% मनसेने खाते खोलणार. कारण यावेळेस बाबाराजे जाधवराव हे जे संपर्क अध्यक्ष आम्हाला भेटले, खूप चांगले मार्गदर्शन आम्हाला करत आहेत. आणि इथले जे पदाधिकारी, शहर संघटक, शहर अध्यक्ष जे असतील, खूप जोमाने कामाला लागलेले, कार्यकर्तेही त्यानुसार कामाला लागलेले आहेत. आमचा मुद्दा हे आहे आणि आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन आता लढतो आहे की नाशिकमध्ये आम्ही केलेलं आहे कामं, की नाशिक दौरा आम्ही मागच्या आठवड्यामध्ये केलेला आहे. स्वतः मी तिथे जाऊन आलेला अभ्यास दौरा केलेला आहे की नाशिकच्या धर्तीवर एकही महापालिकेत एकही रुपया भ्रष्टाचार न करता ही महापालिका आपण राबवलेली आहे. आणि एकही रुपया कर्ज नाही आहे आता महापालिकेवरती. आणि अजेंडा घेऊन तुम्ही महापालिका निवडणुकीत उतरणार. मनसेचा अजेंडा हा नाशिक महापालिकेच्या अजेंडाप्रमाणेच असणार असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत BSP आहे. BSPचा दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. एरवी 2-3 नगरसेवक अशी तयारी असायची तुमची. यावेळेस कशा तयारी? 4चा प्रभाग आहे. यंदा तर बहुजन समाज पार्टीचा जो नारा आहे, सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय, त्या धर्तीवर आज आम्ही बहुजन समाज पार्टीचे या ठिकाणी वाटचाल करतोय. आमचे बघताय, पहिल्यांदा 1 नगरसेवक होता, नंतर 2 होते आणि आज 3 झाले. आणि त्या 3ही नगरसेवकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं काम बहुजन समाज पार्टीनं या सोलापूरसाठी केलेलं आहे. आणि आमच्या बहुजन समाज पार्टीच्या नगरसेवकाचं वार्ड जर तुम्ही बघितलं तर तो खऱ्या अर्थानं स्मार्ट वार्ड आहे. म्हणून बहुजन समाज पार्टी यंदा आपल्या सर्वच उमेदवारी, सगळ्याच या जागेवर आपली उमेदवारी लढवत आहे. आणि मोठ्या संख्येनं बहुजन समाज पार्टी यावेळी महानगरपालिकेत मुसंडी मारणार आहे. आणि बहुजनांचा आवाज खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत. तुम्ही आत्ता म्हणालात की पूर्वी 1 होते, आता त्यानंतर 2 होते, आता 3 नगरसेवक आहेत BSPचे. त्यातलं एक तुमच्यासोबत नाही आहे. काय परिस्थिती आहे सोलापूरकरांसमोर? एकदा येऊ द्या. नाही म्हणजे कसं आहे, बहुजन समाज पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाची विचारधारा जी आहे
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष, पक्षाचं वैशिष्ट्य आहे. पक्षशिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. जे पक्षाची शिस्त ठेवतात त्यांना बहुजन समाज पार्टी संधी देते, जे पक्षाची शिस्त डावलतात त्यांना बहुजन समाज पार्टीतून बाहेर रस्ता दाखवला जातो. हे बहुजन समाज पार्टीचं वैशिष्ट्य आहे, जे साफ चरित्र आणि विचाराला मांडणाऱ्या लोकांना बहुजन समाज पार्टीनं संधी दिली आहे आणि यंदा तरुणांना मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संधी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, BSPच्या दृष्टिकोनातून ही तयारी सुरू आहे. मात्र आता सगळ्यांच्या नजर लागले ते शिवसेनेकडं. उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानंतर आता शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. लहू गायकवाड आपल्यासोबत आहेत. कशी आहे शिवसेनेची तयारी सुरू? शिवसेना हे स्वबळावर लढण्यास गेली 50 वर्षे करते आहे प्रयत्न. आता सुद्धा स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना मागं पुढं सरणार नाही. शिवसेनेच्या वतीनं महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणाराची काळ्या दगडावरची भगवी रेख आहे. आम्हाला काय घाबरायची गरज नाही. आम्ही आत्तापर्यंत सगळ्या टक्कर देण्यात आलो. जरी लहान भावान चूक केली असली त्याला आम्ही सोडून जाऊ. एवढं काय भिण्याची गरज नाही. ठीक आहे, भाजप आल्यानंतर याचं उत्तर घेऊ. काँग्रेसच्या दृष्टीनं कशी तयारी सुरू आहे? इतके दिवस सत्तेत आणि आता खरं तर शिवसेना म्हणते, माकप म्हणते, MIM म्हणते, BSP म्हणते त्यांचे जास्त नगरसेवक असणार, येणार निवडून. काँग्रेसची कशी तयारी सुरू आहे? 4 हुतात्म्याच्या बलिदानाने पुण्यवान असलेली ही सोलापूर नगरी, सिद्धरामेश्वरांचा वास्तव्य असलेली ही सोलापूर नगरी, या सोलापूर नगरीचा जर आपण पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर सोन्नलगी नावाचं एक खेडं होतं आणि या सोन्नलगी नावाच्या खेड्याचं आज रूपांतर सोलापूर शहराच्या अशा मोठ्या अशा शहरामध्ये झालं. हे केवळ काँग्रेस पक्षामुळेच झालं असं म्हणायला की मी घाबरणार नाही. या आत्तापर्यंत झालेल्या सर्व महापालिकेच्या जर निवडणुकांचा आपण कल पाहिला तर निश्चितच काँग्रेस पक्ष या ठिकाणी सत्तेत राहिला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही, निश्चितच परत एकदा काँग्रेस पक्षाची सत्ता या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरमध्ये जो काय बदल केला आहे तो फक्त आणि फक्त काँग्रेसनं केला आहे असंच विशाल गायकवाड यांचं म्हणणं आहे. आपण वस्तुस्थिती जाणून घेऊयात. खरंच सोलापूर शहरात बदल झाला आहे? अहो, सोलापूर शहराची अवस्था बघा. एक बकाल शहर म्हणून सोलापूर शहर ओळखलं जातं आहे. एकीकडे मोठ्या मोठ्या शहरामध्ये बघितलो आपण, फ्लायओव्हर असतील, चांगले टकाटक रस्ते असतील, पाण्याची सुविधा असतील. सोलापूरचं दुर्दैव या काँग्रेसने काय सोलापूरची अवस्था केली आहे बघा. पाणी आपल्याला रोज मिळत नाही. एकीकडे उजनी धरण 100% भरते पण 2-2 दिवसाआड पाणी आहे, 4 दिवसाआड पाणी आहे. ही अवस्था काय? एकीकडे सोलापूर महानगरपालिकेचा इतिहास आपण बघितलं, सुरुवातीच्या 5 महापालिकेपैकी एक आपली सोलापूर महानगरपालिका आहे आणि आज तागायत ती काँग्रेसच्या हातात होती. काँग्रेसने काय 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 विकास केला आहे सोलापूरकरांचा? या प्रश्नाचं उत्तर यांनी द्यावं. इथले रस्ते बघा, इथं उड्डाण पूल नाही आहे. इथल्या शाळा बघा, महानगरपालिकेची काय अवस्था आहे, दवाखाने बघा. हे फक्त यांनी आतापर्यंत मलाई खायचं काम केलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं. काँग्रेसचं काय भूमिका आहे? निश्चितच आता माझ्या मित्रांनी जे आरोप केले याच्यातला एकही आरोप मला या ठिकाणी मान्य नाही आहे. मी मगाशीच सांगितलं की सोन्नलगी या खेड्यापासूनच सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये जर समावेश झाला असेल, आपण जर स्मार्ट सिटीच्या बाबतीतले जर सोलापूर शहराच्या निकष जर पाहिले की देशातले जे महत्त्वाच्या अशा शहरांची जी निवड झाली त्यामध्ये काही महत्त्वाचे असे निकष होते की काही गोष्टी होत्या, ते निकष जर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर पूर्ण केले नसतील तर सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला नसता. श्रेय भाजपचं नाही म्हणतायत, शिवसेनेचं नाही म्हणतायत, BSP आणि MIMचा पक्ष नगरसेवक नाही आहे, मात्र माकपचं यश नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय सत्य काय आहे? सोलापूर शहरात येताना जे खड्ड्याचं प्रमाण जास्त आहे, जे म्हणते ते आम्ही बाबा रस्ते सुधारले, गटरी सुधारले, तीच टेंडर, तीच बिलं किती वेळा काढणार आणि महापालिकेत जी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला आहे त्याला जबाबदार कोण आहे? ह्यांनी वर्ण म्हणतात आम्ही स्मार्ट सिटी केली. शहरात येताना जी रस्त्याची दुरावस्था आहे, आज आपलं सोलापूर शहर गिरणगाव म्हणून ओळखलं जातं आहे. किती गिरणी कामगाराच्या मुलाला बाबा घरासाठी ह्यांनी प्रयत्न केले. आज कामगारांची मुलं आणि त्यांच्या महिला आज हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी जातात. मग ही दयनीय अवस्था ह्यांनी केलेली आहे. ह्यांनी जे बोलतात त्यात काहीही तथ्य नाही. काय वस्तुस्थिती आहे? तुम्ही काय प्रयत्न केले नाही? तुम्ही म्हणताय विकासाच्या गप्पा मारताय, मात्र काही केलेलं नाही असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आत्ता माझे मित्र लवजींनी एक मुद्दा मांडला गिरणगावच्या बाबतीत, गिरणींच्या बाबतीत. गिरणींची अशी अवस्था का झाली याला सोलापूरकरांना एक चांगलं उत्तर माहीत आहे की थोडासा आपल्या गिरण्या होत्या आपल्या सोलापुराच्या, सगळं गतवैभव होतं. दिवाळीसारखा सण साजरा करतो. आज दिवाळी म्हणलं तर नाव अंगावर काटा येतं आहे. आणि दिवाळी काँग्रेसची सत्ता ही राज्य पातळीपासून, केंद्र पातळीपासून आणि शहर पातळीवर होती. ह्यांनी गिरणी कामगारांसाठी म्हणा आणि गिरणीचं पुनर्वसन होण्यासाठी काँग्रेसने काय केलं हा प्रश्न आहे माझ्या मित्रासाठी. काँग्रेसने काय केलं आज तागायत? सत्ता ही काँग्रेसचीच होती. जेव्हा गिरण्या बंद पडले तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. ह्यांचं चोराच्या उलट्या बोंबासारखं ह्यांचं बोंबलणं चालू आहे की गिरण्या बंद पडले, त्याला कोण कारण आहे? हे सगळं पुण्या सोलापूरकरांना माहीत आहे. या टायमेला सोलापूरकर हे काँग्रेसला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रत्येक भागात फिरत असताना तरुणांच्या हाताला काम नाही असं म्हटलं जातं. काय वस्तुस्थिती आहे? आप जब देखेंगे सोलापुर शहर के हालात इतने ख़राब है
आप देखेंगे इख्तिदार की कुर्सी पर आज 50 साल से कांग्रेस सत्ता में है। आप देखेंगे 50 साल में सत्ता में होने के बावजूद आज क्या बात है, शोलापुर का नौजवान, पढ़ा लिखा नौजवान जो इंजीनियर बनता है, डॉक्टर बनता है, बड़े से बड़े अहदे पर पढ़ने के बावजूद भी वो आज शोलापुर शहर छोड़कर पूना चला जाता है, बॉम्बे चला जाता है। क्या बात है, आज हमारे नौजवानों के हाथ में जो है अच्छा कारोबार नहीं, तिजारत के लिए कोई अच्छी सुविधाएं नहीं। आज जब आप देखेंगे शोलापुर शहर के हालात, तो आप हालात से जब वाकिफ़ होंगे तो आपको ये देखने में आएगा कि 50 साल में सत्ता में रहने वाली महापालिका आज शोलापुर के शहर में जो मूलभूत सोई सुविधा होनी चाहिए, आज वो मूलभूत सोई सुविधा आज शोलापुर शहर में नहीं है। आज शोलापुर की सड़कें आप देखेंगे तो आपको पता चलेगा कि सड़कों का हाल क्या है। आप मूलभूत सुविधा के मौके पर आज जब देखेंगे, पानी का सबसे बड़ा मसला है। आज शोलापुर शहर को महाराष्ट्र के अंदर 2 नंबर का धरण मिला है, वो है उजनी धरण। पूना को भी वही धरण है, जबकि शोलापुर से कई गुना बड़ा पूना शहर है, लेकिन पूना के अंदर पानी बराबर नियोजित पानी वहाँ पर आता है, वहाँ कभी पानी का मसला पैदा नहीं होता है। लेकिन उसी उजनी धरण से शोलापुर को पानी मिलता है, लेकिन नियोजन नहीं है। ये भ्रष्ट कारोबार है महापालिका कांग्रेस और राष्ट्रवादी का, हमारा ये आरोप है और बुनियादी आरोप है। काँग्रेसवरती आरोप केलाय MIM आपण जाणून घेऊयात, काँग्रेसचं नियोजन नाही असं म्हणणं आहे त्यांचं। या ठिकाणी निश्चित या मुद्द्याशी सुद्धा मी सहमत नाही आहे। आपण पाहिलात की पाठीमागच्या वर्षी जेव्हा दुष्काळ पडला होता, उजनी धरणामध्ये पाणी नव्हतं, पण सोलापूर शहर महाराष्ट्रातलं एक असं शहर होतं की ज्या शहराला शेवटच्या क्षणापर्यंत पाणी टिकवून ठेवून ते पाण्याचं त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं। आपण आपल्या शेजारचा जो लातूर जर शहर पाहिलं, सिंहगडमध्ये जी पाणी चोरी झाली, सिंहगडमध्ये 40 बिल्डिंगा पिण्याच्या पाण्यावर बांधल्या, तेव्हा काय केले, त्याच्यावर कारवाई सुद्धा केली नाही। लक्ष्मी विष्णूची गिरणी चिमणी जी आहे ऐतिहासिक म्हणून नोंद झाली, ती चिमणी पडताना सुद्धा काही केलं नाही महापालिकेनं। आपण पाण्याविषयी चर्चा करतोय, मी त्याबद्दल पहिल्यांदा आपल्याला उत्तर देतो। लातूरपर्यंत जाते, रेल्वेनं पाणी लातूरला जाते, पाईपलाईन टाकू शकलो नाही 60 वर्षामध्ये, सोलापूरकरांसाठी पाणी दिलं नाही, मूलभूत लोकांना सुविधा देत नाही, फक्त भ्रष्टाचार करायचं, आपापले हितसंबंधी झोपायचं, कंत्राटदार झोपायचं आणि सोलापूर या मुद्द्यावरती आरोपांच्या मुद्द्यावर आपण या मुद्द्यावरती येऊया। मात्र या आपल्या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपकडून बिपिन धुमा, त्यांचं स्वागत करूया। आणि भाजपची भूमिका कशी असणार आहे या निवडणुकांकडे, या निवडणुका इतर पक्षांपेक्षा जास्त भाजपच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत। तुमचा मित्रपक्षही तुमच्या सोबत नाही आज। मित्रपक्ष सोबत नसलं तरी आमचा मतदारावर आणि लोकांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। नरेंद्र मोदी जे आज देशामध्ये काम करत आहेत, अजून आपल्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आपले सुभाष देशमुख हे सोलापुरात जे काम करत आहेत, त्या हिमतीवर, त्या जीवावर, त्या ह्याच्यावर आम्ही आज लोकांकडनं आव्हान करून आज मित्रपक्ष जरी आमच्याबरोबर नसलं तरी आम्ही भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेवर झेंडा फडकवणार आहोत। काँग्रेसचं म्हणणं आहे त्यांनी विकासाची कामं केली आहेत, मात्र विकासची कामं करत असताना काँग्रेसचं म्हणणं आहे की त्यांनी विकास कामं केली आहेत आणि इतर पक्ष फक्त आरोप करत आहेत। काय वस्तुस्थिती आहे? विकास केले असते तर 1.5 लाख रुपये मतानं पडले नसते शिंदेसाहेब। ह्याच्यावरच ओळखायचं की काय किती विकास त्यांनी केलेत आणि काय केलेत हेच सांगू शकतो। ठीक आहे, आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसकडनं जाणून घेणार आहोत, इतर सोलापुरातल्या मूलभूत प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत। मात्र इथे एक ब्रेक घेऊयात, तुम्ही बघत राहा BR न्यूज। ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं स्वागत। आपण चर्चा करतोय सोलापुरातल्या मूलभूत प्रश्नांवरती। सोलापुरातले असे कोणते मूलभूत प्रश्न आहेत की त्यामुळे सोलापूरचा विकास होत नाहीये? तसं भरपूर प्रश्न आहेत, रस्ते म्हणा, कचऱ्याच्या गाड्या म्हणा, कचरे जिथं पडेल तिथं कचरे आहेत। आपण आता स्मार्ट सिटीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोलापूरचं शहर स्मार्ट सिटीमध्ये नोंदवलं गेलेलं आहे। त्या मानानं बघितलं तर इथं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण त्या मानानं त्यांनी काही केले नाहीत। ते तर म्हणतात त्यांच्यामुळे स्मार्ट सिटी झाली, त्यांच्या दृष्टीनं झालंय ते, आमच्या दृष्टीने नाही ना। आता आमची सत्ता आल्यावर बघा तुम्ही आम्ही कसं करून दाखवतो सगळं। मित्रांना एवढं कळत नाही की स्मार्ट सिटी त्यांच्यामुळे झालंय।
सोलापूरचा प्रत्येक जण मेसेज केल्यावर SMS केल्यावर स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरकरांमुळे झाले काय? सोलापूरकरामुळे हे स्मार्ट सिटीमध्ये सोलापुराचं नाव गेलेलं आहे. प्रत्येक सोलापूर SMS हे ऑनलाईनमध्ये आपलं मत नोंदवल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरकर गेलेलं आहे. काँग्रेस श्रेय घेते स्मार्ट सिटीचं. भाजपचं म्हणणं आहे भाजपमुळे स्मार्ट सिटी आली आहे. माकपचं म्हणणं आहे की जनतेनं मदत केली, जनतेनं सहभाग नोंदवला, त्या सोशल मीडियावर ते प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे स्मार्ट सिटी सोलापूरला आली. निश्चितच या ठिकाणी माझ्या मित्राने जे सांगितलं की जनतेचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि निश्चित मी त्याच्यापासून काय लांब पळणार नाही. जनतेचा सहभाग हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होता. पण त्याचबरोबर त्याचे जे निकष होते, मला सांगा की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण आहे, इतकी मोठी शहरं आहेत, पण त्यामध्ये जर फक्त सोलापूर शहराचाच त्या योजनेमध्ये जर सहभाग होत असेल तर निश्चित या ठिकाणी त्या पाठीमागचं काँग्रेस राष्ट्रवादीचं जी सरकार आहे सध्या या महापालिकेमध्ये, त्यांची जी काम करण्याची पद्धत असेल किंवा त्यांनी जे निकष दिले होते ते त्यांनी पूर्ण केले, म्हणून स्मार्ट सिटीमध्ये सहभाग नोंदवला गेला. हे मी आत्तासुद्धा छातीठोकपणे सांगतो. बैठक का झाली नाही मग? तुम्हाला गाढव आंदोलन काय करावं लागलं? मग करावं लागलं आता काय, त्या विषय हेच नव्हतं ना. स्मार्ट सिटी हे जे ह्यांनी म्हणल्यासारखं कम्युनिस्ट जे ह्यांनी म्हणले त्यांनी जनतेच्या प्रयत्नानं झालेलं आहे, हे आम्ही बी मान्य करतो. परंतु स्मार्ट ह्यांनी जे काय श्रेय घ्यायला लागले होते, ह्यांनी काय ते हार घालून घ्यायला लागले होते, ते सगळं चुकीचं आहे. जनतेला ते चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हार घेऊ द्या ना, तर काय त्यांचा प्रश्न आहे हो. ज्या जनतेनं विश्वासानं स्मार्ट सिटीसाठी जे प्रयत्न केलेले आहे, त्या जनतेचा सार्थ करण्यासाठी जे प्रयत्न आता जी राजकीय मंडळी आहे ती फक्त माझं नाव कसं होतं आहे हे चालू आहे. की माझी एकच विनंती आहे की सोलापूर शहरातल्या मशानभूमीची दुरावस्था बघा. जे आज गेल्यावर तिथं बाबा पिण्याच्या आपलं जे पाण्याची अवस्था, पाणी नाही, पाणी आणायला लांब जावं लागतं. मशानभूमीत जी दुरावस्था आहे, लाईट नाही तिथं, शौचालयासाठी तिथं सगळं घाण करून सगळ्यात जे त्रास आहे त्याचं कोणच नाही ना लक्ष. सगळ्याचं म्हणणं आहे की शहरात रस्ता झाला पाहिजे. स्मशानभूमीची आज अवस्था तुम्ही स्वतः जाऊन बघा. म्हणजे मेल्यानंतरही सोलापूरकरांना सुटका होत नाही. त्यातनं सुटका नाही अजून. मग ह्याने म्हणतात सगळ्या सुविधा केल्या, किती वर्ष झाला ऐकाच फक्त. MIM-कडे जाऊयात आपण. खरं सोलापुरातले प्रश्न सुटलेत असं वाटतं तुम्हाला? बिल्कुल, मैं ये आपके माध्यम से ये कहना चाहता हूँ, आप जब शहर का पूरे तरीके से आप जब पूरे शहर के अंदर जाकर आप जब सर्वे करेंगे आपको पता चलेगा. सबसे पहले मैं ये बताना चाहता हूँ, आज हम स्मार्ट सिटी के ताल्लुक से मैं समझता हूँ ये बहुत बड़ा मजाक है शोलापुर शहर के लिए. स्मार्ट सिटी बहुत बड़ा मजाक है. ये इसलिए मजाक है क्योंकि आज आज़ादी के 70 साल बीत चुके हैं, जबकि कचरा के आप मसले पर हम झगड़ रहे हैं. आज एक मामूली कचरे के मुद्दे पर आज जन आंदोलन खड़ा करना पड़ता है. जब आप देखते हैं बारिश के दिन आते हैं, हमारे महापालिका के तिजोरी से करोड़ों रुपए का जो है निधि जो है ये लोग वहाँ से लेकर नाले साफ सफाई के नाम पर लेते हैं. जबकि आप देखते हैं वस्तुस्थिति क्या है. गरीबों के झोपड़पट्टी के घरों के अंदर पानी दाखिल हो जाता है, वहाँ का जनजीवन पूरे तरीके से विस्कळित हो जाता है. पानी घर में दाखिल होने के बाद आप देखते हैं बर्तन बहकर जाते हैं, अनाज बहकर जाता है. आप देखते हैं ये सिलसिला आज सदियों से चला आ रहा है, ये कोई नई बात नहीं है. सत्ता आपके हाथ में 50 साल से है, आपने कुछ भी नहीं किया है. बस आपने सत्ता सिर्फ पैसे की बुनियाद पर और भ्रष्टाचार की बुनियाद पर किया है. MIM प्रथमतः निवडणुकीत उतरते आहे, मात्र विरोधी पक्ष म्हणून भाजप सेना काय करते असं प्रश्न बनाय पडत तुम्हाला? उनका अब भाजपा सेना की जानिब से और सत्ताधारी की जानिब से ये अफवाहें फैलाई जा रही है कि MIM पार्टी जातिवादी है, धर्मांध है. सबसे पहले मैं आपको ये कहना चाहता हूँ, ये पार्टी जो है सबसे पहले विकास के मुद्दे पर आई है और हम विकास करने के लिए आए हैं. आपने 50 साल से काम नहीं किया, इसलिए हम आज काम करने के लिए आए हैं और जनता हमें मौका देंगी. और जनता मौका देंगी तो हम शहर का पूरे तरीके से स्मार्ट सिटी बनाकर दिखा देंगे. शिवसेनेचं म्हणणं काय आपण जाणून घ्या. शिवसेनेला काय वाटतं याबद्दल? 50 वर्ष काय केलं MIM-ने बाबा? आत्ताच तुम्ही म्हणता ना, आमचा तर कुर्डवाडीला मुस्लिमचा आपला नगराध्यक्ष आहे, बार्शीला आहे. आम्ही कधी जातीवाद मानला नाही, मानणारही नाही. मग तुम्ही त्या मुस्लिमच्या नावाखाली जी मतं मागायचं चालू आहे, सर्व धर्म समभाव तुम्हीच म्हणता, मग कशासाठी? तुम्ही जनतेपाशी जाताना सर्व धर्म समभावाप्रमाणे जावा ना. MIM ह्या नावाचा काय गैरवापर करता? युवकांना भडकावाचा प्रयत्न करता. जनतेत जाताना तुम्ही खुल्या मनानं जावा ना, की बाबा आम्ही आमच्या ह्याचं काम करतो. आम्ही आता शिवसेना सर्व धर्म समभाव करतो ना. शिवसेना सर्व धर्म समभाव करते? बिल्कुल ये गलत बात है. आप देखेंगे महाराष्ट्र की यह भूमि हम सबसे पहले कहेंगे, महाराष्ट्र की भूमि शिवाजी महाराज के निष्ठावंत सैनिकों की भूमि है और मैं एक मुसलमान शिवाजी महाराज का निष्ठावंत सैनिक हूँ. हमने कभी भी राजकारण जो जाति धर्म का नहीं किया, हमने कभी नहीं किया है. आप देखेंगे रोजगार के मुंह के अंदर जो है रोटी घुसने का काम शिवसेना के खासदार ने किया.
जब कहा गया था आपका सेकुलरिज्म जब कहा गया था, एक रोजगार के मुंह में आप रोटी को फंस रहे थे शिवसेना के लोग, जब कहा गया था आपका सेकुलरिज्म। मैं पूछना चाहता हूं ये सवाल आपसे, मैं पूछना चाहता हूं, देश में 50,000 से ज़्यादा फसादात इस मुल्क में हुए, आप देखेंगे 50,000 से ज़्यादा फसादात इस मुल्क में हुए। देश के गृह मंत्री, केंद्रीय गृह मंत्री, सदन के नेता थे। कम्युनल वायलेंस बिल जो है सदन में आया, लेकिन कांग्रेस ने कम्युनल वायलेंस बिल पास नहीं किया। कौन था वो गृहमंत्री? गृह मंत्री सुशील कुमार शिंदे साहब थे, और जानबूझकर उन्होंने ये बिल पारित नहीं किया। काय जाणून घेऊयात, काँग्रेसनं असं काय केलं? निश्चित या मुद्द्याशी मी सहमत नाही आहे, कारण काय विरोधी पक्ष हे आरोप करतच असतात, पण अशा पद्धतीचं जे आरोप आहे याचं मी निश्चित या ठिकाणी खंडन करतो। एमएम जाणीवपूर्वक आरोप करते का मग तुमच्या? निश्चितच मी हे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। भाजपला काय वाटतं? भाजप शिवसेनेचा सूर एकत्र मिसळला होता, युती तुटल्यानंतर राहत नाहीये? असं काय नाही, असं काय होणार नाही। युती जरी तुटली असेल तरी भारतीय जनता पार्टीचं लोकांवर आणि जनतेवर विश्वास आहे। असं काय तुमच्या ह्याच्यानं ठीक आहे, म्हणा, जनतेवरती विश्वास आहे असं भाजपचं म्हणणं आहे। मग सोलापुरात भाजप शिवसेना युती होऊ शकेल? सोलापुरात भाजपा सेना युती होऊ शकेल? आता सध्या तर होऊ शकत नाही, इलेक्शन झाल्यावर काय सांगता येतं। नाही, ठीक आहे, आपण जाणून घेऊयात। हा, बोला। हा, यांचं कसं आहे, हा युती करतात परत तोडतात। यांचं कसं आहे, भावनिक मुद्दा जनतेसमोर आणतात आणि त्या जनतेने निवडून दिल्यानंतर जर समजा सत्तेसाठी कमी जागा पडले आणि सत्ता स्थापना करण्यासाठी यांनी परत एकत्र येतात आणि लोकांना आणि कार्यकर्त्यांना मूर्ख बनवतात। आणि जर यांनी खरंच युती तुटली असं म्हणतात ना, तर तुम्ही केंद्रात आणि राज्यात काय तोडली नाहीत? हे फक्त कल्याण डोंबिवलीत पण आम्ही पाहिलेलं आहे, विधानसभेत पण पाहिलेलं आहे। ह्यांनी काय करतात, जाणून बुजून या सगळ्या नागरिकांच्या, या सगळ्या जनतेचा यांनी भावनिक खेळ खेळतात। शिवाजी महाराज कळते का शिवसेना? भावनिक खेळ खेळला असता मग जनता निवडून दिली नसते ना आम्हाला, जनता निवडून दिली नसते ना, आम्ही भावनिक खेळ खेळला असता तर। आज जनतेचा 80% आम्ही जी वरती येतो। ठीक आहे, कधीही करणार नाही, काय चालू आहे? काय नाही, उगं फक्त आरोप करणे, काय नाही। कोण दिसून येणार नाही। अहो, विरोधकांनी चांगलं काम केलं तर विरोधक म्हणतात ना, तुम्ही काय नाही, फक्त बोलापुरतं येतं, त्यांनी भूमिका घ्यायला फक्त पाहिजे। प्रसिद्धी घेण्यापुरतं ह्यांनी येतात, बाकी काही करत नाही। ठीक आहे, आपण तुमच्याकडे येतो। प्रसिद्धीसाठी चालू आहे। आता ठीक आहे, खरा मोठा भाऊ लहान भाऊ कोण आहे? शिवसेना मोठा भाऊ आहे, भाजप लहान भाऊ आहे। कोण आहे? भाजपकडून जाणून घेऊया। दोघं समसमान आहे आम्ही, आमची ताकद वाढली आहे त्यामुळे आम्ही दोघं समसमान आहे। दोघं समसमानात म्हणताय, भाजप बाजू करेल। ठीक आहे, तुझं माझं कर्मे ना, तुझं माझं जमे ना, तुझ्या वचन कर्मे ना, असं हे झालं। भाजपवाले काय करलेत, मोठा भाऊ म्हणून यांना झुलवत ठेवा लागलेत। असं एकदम शेवटपर्यंत चर्चेची बोलणी करायचं म्हणायचं आणि शेवटपर्यंत असं मजबूर करायचं की त्यांनी स्वतःहून युती तोडावं। आणि यांना हेच पाहिजे, आपापसामध्ये भांडणं करायचे, लोकांमध्ये दाखवायचं की आम्ही विरोधक आहोत, एकमेक इलेक्शन पूर्वी लोकांना भडकवायचं आणि परत हिंदुत्वाच्या अजेंडावर पुन्हा दोघं एकत्र येऊन सत्ता घ्यायची। खऱ्या अर्थानं शिवसेनेला जर बीजेपीचा विरोध करायचा होता तर राज्यातली युती यांनी तोडायला पाहिजे होते। वास्तविक पाहता बीजेपी ही अल्पमतामध्ये आहे, बहुमतात नसताना शिवसेनेने बहुमत देऊन त्यांना सत्तेमध्ये आणले। जर त्यांना उद्धव ठाकरेमध्ये धमक होती, जर त्यांचं सरकार पाठिंबा काढून घेतला तर बीजेपीचं सरकार पडेल या भीतीपोटीने युती केली असते, पण त्यांनी तसं करत नाहीत। शिवसेनेत दम नाही का? शिवसेनेत दमक नाही आहे का? बीएसपी हे जे आरोप कराल ना, इथं बसून कोणाला, आता तुम्ही कोणाची बराबरी करल्यावर ते चुकीचं आहे ना। इथं बसून जनतेने जी ठरवलं ना, जी सत्ता दिली आहे ते ठरवतील ना। जर तरच्या गोष्टी घेणे आता उद्या कोणासंग चॅलेंज केलं तर ते चुकीचं आहे ना। आपण लोकांना दिसायला नाही, अहो, दिसायला आलं तर फक्त तुम्ही बोलायला लागला हो। जनता ठरवते ना आता। ठीक आहे, हा निर्णय भाजप सेनेचा अंतर्गत आहे, मात्र सोलापूरकरांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आपण काँग्रेसकडे जाऊयात। या भाजप आणि सेनेच्या युती नसल्याचा फायदा होईल काँग्रेसला? आम्ही या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका 2017च्या निवडणुकीमध्ये कुणाची युती आहे किंवा कुणाची युती नाही हा मुद्दा आमच्यासमोर गौण आहे। आम्ही सोलापूर शहरात आजपर्यंत जी केलेली कामे आहेत या कामांच्या जोरावर निवडणुकीच्या सामोरे जाणार आहोत आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये जनता आजपर्यंत आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आम्हाला निश्चित सत्तेमध्ये आणेल याबद्दल माझा स्वार्थ विश्वास आहे। कामं केलेलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे, त्या बळावरती ते पुन्हा एकदा सत्तेत येतील असा त्यांना विश्वास वाटतोय। चुकीचं आहे, कामच केले नाहीत त्यांनी। काय काम केले त्यांनी सांगावं, कुठं आहे त्यांचे कामं? कचरा गाड्या फिरत नाहीत, कचरा रस्त्यावर पडलेले आहेत, रस्ते आत्ता इलेक्शन आल्यावर एवढे दिवस कुठे गेले त्यांनी?
हां आता महिना दीड महिन्यात त्यांचे रस्ते चालू झाले ती रस्त्याची अवस्था काय झाली होती हे आता महिना झाला यांनी रस्ते करायला लागले ते टेंडर काढले ती पटापटा हां हे चुकीचं आहे. एवढे दिवस काय लोक काय डोळे झाकून बसलेत का? लोक यांना यांची जागा दाखवतील असा आमचा ठाम विश्वास आहे. आमचा ठाम विश्वास आहे लोक यांना यांची जागा दाखवतील. ठीक आहे, माकपचं काय म्हणणं आहे सगळ्या गोष्टींवरती? कसं आहे, महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीनं एक संस्कृती निर्माण केली आहे, ती म्हणजे पाकिट संस्कृती. कुठलंही टेंडर निघालं पाकिट का सगळे हे करा. ते रस्ते बघा, एका 5 मिनिटात एक महिना 2 महिन्यात खड्डे पडतात. ते रस्त्यात असं करावं लागतं आहे की खड्ड्यातनं रस्ता का रस्त्यातनं खड्डा हे उडकत बसावं लागतं आहे. अजून कचऱ्याचं संबंधित भरपूर सोलापुरात डुकराचे जनावराचे हे भरपूर समस्या हे काँग्रेस जसे तसंच आहे. फक्त महापालिकेच्या निवडणूक आल्या की चालू त्या थोडे काम करत बसायचं, मग 5 वर्ष झुलवत बसायचं. हेच राष्ट्रवादी काँग्रेसनं जनतेला झुलवत ठेवते काँग्रेस. माकपचा सवाल आहे तुम्हाला. कदाचित माझ्या मित्राने सोलापूर शहरातल्या काही विविध भागामध्ये फिरून शहराची पाहणी केली नसावी. जेव्हा तुम्ही किंवा या कंबर तलावाच्या पासून पलीकडे जाल त्या ठिकाणी दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे सन्मान्य नेते दिलीपरावजी माने साहेबांनी कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला. आपण ज्या ठिकाणी जर पाहिलात प्रश्न काम करण्याचा आहे. मी या ठिकाणी छातीडोकपणे सांगतो की आपण त्या ठिकाणी माझ्यासोबत यावं आणि विकास झालाय का नाही तो त्या ठिकाणी आपण पाहावा. या ठिकाणचे जे मोठमोठे केलेले रस्ते आहेत, विविध कॉलन्यामध्ये केलेले रस्ते आहेत, दिवाबत्तीची सोय आहे, ड्रेनेजची जी केलेली सोय आहे, या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढली. बघा, निवडणुकीमध्ये जय पराजय हा भाग निवडणुकीमध्ये असतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण निश्चित आम्ही या ठिकाणी काम केले, काम करूनच आम्ही जनतेसमोर गेलेलो आहे. विद्यापीठ आणलं, विद्यापीठाची दुरावस्था बघा, 11 वर्ष झाले त्या विद्यापीठात. दरवेळेला कोल्हापूर विद्यापीठाच्या अंतर्गत सोलापूर शहराची कायम व्यवस्था असायची, पण सोलापूरचं स्वतंत्र विद्यापीठ या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून सन्मान्य नेते सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणलं. नाही आणून निसतं ते इथले विद्यार्थ्याची दुर्दशा केली आहे. निसतं ही विद्यापीठ आणून लवजी, निश्चितच आपण विद्यार्थी सेनेचं काम करताय, विद्यार्थ्यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम आहे. पण मी या ठिकाणी सांगतोय की आपण आमच्या सुद्धा ज्या सेलचे आमचे अध्यक्ष आहेत, काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचे अध्यक्ष आहेत, नेहमी आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. गणेशजी डोंगरे जे आमच्या सेलचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हा युवक काम करतात सर, निश्चित विद्यापीठ सुशीलकुमार शिंदे आणलं ही सोलापूरकरांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर गरजेचं होतं विद्यापीठांना, मात्र ज्या पद्धतीनं विद्यापीठातून गुणवत्तात्मक शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ते मिळत नाहीये. आणि जर मिळत असेल तर तुमच्या गणेश डोंगरेंना आंदोलन का करावं लागतं? बरोबर. आंदोलनाच्या बाबतीत जर आपण पाहिला तर कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय याच्याबद्दल मला तो प्रश्न समजत नाही. पण मी काय सांगतोय माहिती आहे का? ऐका, सोलापूर शहरामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत कॉलेजेस आहेत. आपण जर वालचंद कॉलेजचा भाग पाहिला असेल, दयानंद कॉलेज पाहिला असेल, हे सगळे कॉलेज विद्यापीठाच्या अंतर्गत येतात का नाही? विद्यापीठाच्या अंतर्गत हे कॉलेज येतात का नाही? ठीक आहे, काय वस्तुस्थिती आहे विद्यापीठात? विद्यापीठातून शिक्षण शिकून विद्यार्थी बाहेर पडतात. हे जरी खरं असलं तरी विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण झालेला आहे का? दर्जाहीन विद्यार्थी आज दर्जाहीन शिक्षण घेऊन बाहेर पडतोय, परिणामी त्याला नोकऱ्या नाहीत, सोलापूर सोडून त्याला जावं लागते. आज सोलापूरकरांसाठी विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्वक विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काय निर्णय घेतले का? इथं शिक्षण विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीनं चांगली लायब्ररी नाही आहे, चांगले विद्यार्थी लायब्ररी नाही आहे, शिक्षण अभ्यास केंद्र नाही आहेत. त्यासोबतच सोलापूरमधल्या बागेची दुरवस्था बघा. बागा जे आहेत सोलापूरमधल्या लहान बालकांना, लहान मुलं असतील, आबालवृद्ध असतील, सोलापूरमधल्या बागा सगळ्या बंद पडलेल्या आहेत. बागाची अवस्था दुर्दशा बेकार झालेली आहे. आणि रस्त्यावर आपण बघतोय त्यांच्या जिथं पाण्याच्या टाक्या आहेत तिथले सगळे वॉल खराब झालेले आहेत. रस्त्यानं असं हजारो लिटर पाणी वाहून जाते रोज. परिणामी लोक तिथे गाड्या स्लिप होऊन पडतात, रस्ते खराब होतात, लोकांच्या घरांनी पाणी जाते. कुठे आहे सोलापूर महानगरपालिका काय करते? आज स्मार्ट सिटी झालं. स्मार्ट सिटीमध्ये सोलापूरकरांच्या लोकांमुळे समावेश झाला. लोकांना का बरं स्मार्ट सिटी व्हावं वाटलं? कारण सोलापूरमध्ये स्मार्ट सिटीसारखं काहीच नाही आहे. काँग्रेस काय उत्तर देणार?
मी अजूनही सांगतोय की निश्चित आपण सोलापूरच्या विविध भागामध्ये फिरल्यानंतर काही मी अजूनही सांगतोय की आम्ही काम केलंय, छातीठोकपणे या ठिकाणी सांगतोय. रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याची सोय असेल, गटारीचे प्रश्न असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, या ठिकाणी आम्ही करून दाखवले. विरोध करणाऱ्यांनी तात्विक विरोध करू नये, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विरोध करावा. जे प्रश्न आम्ही सोडवले आहेत ते सोडवले आहे, आम्ही असं सांगणारच आहे. नाही ना, आतापर्यंत काँग्रेसची सत्ता एक हाती राहिलेली आहे. आतापर्यंत काँग्रेसची सत्ता हाती असताना हे प्रश्न कसे निर्माण झाले? आतापर्यंत स्थायी समितीच्या माध्यमातून कंत्राटदार लोकांचे पैसे भरायचं काम केलं. परवा यांचं कचरा गाड्याचं टेंडर किती प्रॉब्लेम आहे, समीक्षा कंट्रॅक्शनकडे होतं, किती मोठे घोटाळे यांचे झाले. आता परवाचाच एक कॉन्ट्रॅक्टर दिलं त्यांनी 8.5 करोड रुपयाच्या गाड्या ह्यांनी खरेदी करून प्रायव्हेट लोकांना दिले. हा कसला मूर्खपणा जनतेने बघायचा. एकीकडे तरुणांना रोजगार नाही आहे, भरा ना तुम्ही, भरती करा ना महानगरपालिकेत तरुणांना. एकीकडे भरती करायच्या ऐवजी खाजगी पैसे घ्यायचं, भ्रष्टाचार करायचं आणि एकाच्या व्यावसायिकाच्या हातामध्ये गळ्यामध्ये ते माळ घालायची आणि त्यांचे मर्जीचे लोक भरायचे, यांच्या पक्षाचा फायदा करायचा. जनतेच्या पैशांचा चुराडा आहे असं बसपाचं म्हणणं आहे. नाही, हे म्हणणं साफ खोटं आहे त्यांचं, माहिती आहे का? कारण या ठिकाणी जे ते घोटाळ्यांचा उल्लेख करतायत त्या ठिकाणी त्यांनी त्या बाबतीत पुरावे देत. हा घोटाळा झालेला नाही आहे, हा घोटाळा झालेला नाही आहे. मुख्यमंत्रीकडे विषय गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्याकडे गेल्या विषय 8.5 कोटीचे वाहन, 8.5 करोडचे वाहन कोणी खरेदी केले, कोणी खरेदी केले? टेंडर काढले ना तुम्ही, स्टँडिंग मध्ये तुम्हीच काढले ना, खरेदी केले. आयुक्त साहेबाला विचारा, महापौर साहेबाला विचारा, तुमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रियाज उंडेकरी. आणि परवा तर बघितलं ह्यांनी जमिनी वाटप कसं मनमर्जीप्रमाणे जमिनी वाटप केलेत. ठीक आहे, आपण काँग्रेसकडनं उत्तरं घेऊया त्याची. मात्र MIMला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? सबसे पहले तो मैं ये कहूँगा, आज विद्यापीठ की बात चल रही है, कॉलेजेस की बात चल रही है. जब ग्राउंड लेवल पर आप झोपड़पट्टी और स्लैम एरिया में जाएंगे तो आप देखेंगे क्या बात है. हमारे गरीबी और झोपड़पट्टी के इलाके में राइट टू एजुकेशन की हम बात कर रहे हैं. आज हम बात कर रहे हैं कि सारे शिकूया सारे पुढे जाऊया. मैं सबसे पहले आपसे कहना चाहता हूँ, झोपड़पट्टी इलाके में क्या बात है, बच्चा पहली की स्कूल में दाखला लेता है, 4वीं और 5वीं तक पढ़ पाता है, उससे आगे पढ़ नहीं पाता है. क्या बात है, झोपड़पट्टी के इलाकों में हमारे बच्चे जो है तालीमी मेयार के एतबार से सिर्फ 8वीं या 7वीं तक पढ़ पाते हैं, आगे पढ़ नहीं पाते हैं. आज हमारी महापालिका स्कूलों का हाल क्या है आप जा कर के देखिए. छत पूरे तरीके से बारिश में छत पूरे तरीके फट चुके हैं, बैठने के लिए जगह नहीं है, पढ़ने के लिए बच्चों को पाटी और पेंसिल नहीं है. जब आपके देखेंगे शासन का इतना बड़ा निधि लाकर ये सत्ताधारी पक्ष जो है पूरे तरीके से भ्रष्टाचार कर रहे हैं. महापालिका हॉस्पिटल आप जाइए, सिविल हॉस्पिटल जाइए, आपको मैं ये कहना चाहता हूँ, मेंटाक्लो इंजेक्शन है, मेंटाक्लो इंजेक्शन जो है सिर्फ 2 रुपये का है. 2 रुपये का इंजेक्शन सिविल में अवेलेबल नहीं है. सिविल हॉस्पिटल में 2 रुपये का मेंटाक्लो इंजेक्शन जो है महापालिका दवाखाने में अवेलेबल नहीं है. जबकि सीरीज जो 5 रुपए की है, 5 रुपए की सीरीज भी गरीबों को जो है बाहर से मंगानी पड़ती है. तो करोड़ों रुपए का निधि जो शासन से तुम ला रहे हो, ये किसकी जेबें आप भर रहे हैं, हमारा ये सवाल है आपसे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीकडून घेऊया. आणि खऱ्या अर्थानं जे विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत काम करताय शिवसेना भाजप यावरती काय म्हणतायत आपण ते सुद्धा जाणून घेऊयात. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. MIMनं खूप मोठे आरोप केले आहेत, भ्रष्टाचार होत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये. मात्र याला जबाबदार कोण आहे आपण याची उत्तर घेऊयात. भारतीय जनता पार्टी एवढे मोठे भ्रष्टाचार होत असताना महापालिकेत काय करत होती? तुमचा विरोधी पक्षनेता आहे, काय करत होते? 100% आम्ही दुनियाचं आंदोलन केलं आहे. महानगरपालिकेचं आम्ही सगळ्याच्या ह्याच्या विरोधात आंदोलन केलं आहे, पक्षाच्या विरोधात आंदोलन केलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं आंदोलन केलंय म्हणते MIMला पटतो आहे मुद्दा? बिल्कुल, अगर वो विरोधी पक्ष नेता है तो उनकी जवाबदारी थी कि उसको विरोध करते. आपके विश्वास में, आपको विश्वास में लिए बगैर कोई काम नहीं हो रहा है. बिल्कुल ये भागीदारी है. हम सत्ते में रहेंगे तो कांग्रेस अपोजिशन में, कांग्रेस अपोजिशन में होगी तो बीजेपी सत्ता में होगी. ये मिली भगत सरकार चल रही है, ये मिली जुली सरकार चल रही है, इसमें कोई दो राय नहीं. आंदोलन केलेलं आहे, जनतेला माहित आहे.
जनतेला माहिती. MIMचा आरोप खूप गंभीर आहे. शिवसेना सुद्धा महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करते. तुमचे 8-9 नगरसेवक आहेत, तर काय करत होते शिवसेना? MIMचा सवाल आहे शिवसेनेला. MIMला फक्त बोलायचं काम आहे. त्यांनी विरोध का केला नाही? आमची वाट बघायला लागली होती तर एवढे दिवस काय केले? मग आमची वाट बघायला ते आम्ही विरोध करायसाठी जी परिवहन खात्याच्या जी बस डुप्लिकेट बस आणून इथं जी जनतेचे हाल चालू आहे, त्यांच्या पगारी नेत्या जे आता शाळेसाठी मुलांना जी पास दिले जातात, बस एकाही शाळेसमोर थांबत नाही. मग परिवहन खात्याचे अधिकारी झोपलेले आहेत. तिथले परिवहनाचा जी घोटाळा चालू आहे, जी बस आणून आता जी कोट्यावधीच्या बस खात्याचा जी कोट्यावधीचं नुकसान होत आहे, तर याला कोण जबाबदार आहे? ठीक आहे, वस्तुस्थिती जाणून घेऊयात. परिवहन सदस्य आहेत बिपिन दुम्मा. काय वस्तुस्थिती आहे परिवहन खात्याची? एकेकाळी हेच परिवहन खातं सोलापूर महानगरपालिकेला निधी द्यायचं, मदत द्यायचं. आता महापालिकेला त्याला वारंवार अनुदान द्यावं लागतंय. मी सांगतो साहेब, मी परिवहनमध्ये जाऊन 3 वर्ष झाले. मी तिथली परिस्थिती बघितलो. काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे जे आहेत सत्ताधारीवाले, यांनी एवढं तिथल्या अधिकाऱ्यांना, लोकांना सगळ्याला मोकळं सोडून टाकलेत. कोण कशाचं काय तिथं ऐकत नाहीत, काय नाही. एवढं भ्रष्टाचारला बरवडलेलं आहे. TM चांगलं ह्याने आणू शकले नाहीत. TM आलेल्याला त्यांनी सांभाळू शकत नाहीत. आता सध्या मॅकलवरची जबाबदारी आहे. एक TM ह्याने आणू शकत नाहीत. आणि 4-4 महिने पगार नाही. एक मुल्ला म्हणून कामगार औषध उपचार नसताना तो मरण पावला परवा. 4 महिन्याचा पगार दिला नाहीत. आम्ही आंदोलन केले, बसलं. महापौरकडे गेलं तर कळंपाटलाकडे पाठवते, कळंपाटलाकडे गेलं तर महापौरकडे पाठवते. आमच्या हक्काचे पैसे तो ह्यानी जे गाड्या हिंडतात ना, ह्यानी जे गाड्या हिंडतात, कचऱ्याच्या गाड्याला जे डिझेल लागतात, ते पाण्याच्या गाडीला जे डिझेल लागतात ते आमच्याकडनं जात आहे, परिवहनकडनं जात आहे. आमचे पैसे आम्हाला यांनी महिन्याला द्यायला तयार नाहीत. आमचे पैसे हक्काचे पैसे, आम्ही अनुदान दे म्हणत नाही यांना. आमचे पैसे आहेत ते, आमचे पैसे आम्हाला द्यायला यांनी रडते. ती महापौर म्हणते कटोरा घेऊन आलो का? किती वेळा तुम्हाला तेच सांगायचं? तुमच्या जीवावर तुम्ही करा. 1,500 कामगार आहेत तिथं सगळे मिळून. कसं चालवायचं ते? बरं आमचं आम्ही म्हणतो डिझेल घेऊ नका आमच्याकडनं, तुमचं तुम्ही डिझेल घ्या. ते बी होत नाही. आमचे पैसे आम्हाला द्या ना हक्काचे. यांनी जर महिन्याला आम्हाला हक्काचे पैसे दिले तर आम्ही यांच्या दरवाज्यात जायचा संबंधच येत नाही. काय सांगताय? तुमच्या महापौर कटोरा घेऊन येऊ नका अशी भाषा वापरतात, भाजपचा आरोप आहे. नाही, निश्चितच महापालिकेची स्थिती, आर्थिक स्थिती थोडीशी डगमगलेली आहे. याबद्दल माझं मत दुमत नाही आहे. डबगाईला आली परिस्थिती अशी? डबगाईला आली असं मी म्हणत नाही आहे की महानगरपालिकेची आर्थिक स्थिती थोडीशी मंदावलेली आहे असं मी सांगतो या ठिकाणी. की या कुणामुळे मंदावली असं वाटतं तुम्हाला? निश्चितच विरोधकांच्याकडून अशाच प्रकारची मला भूमिका आहे की ज्या माध्यमातून महापालिकेचं उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढवण्यासाठीचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि त्यामध्ये प्रशासन सुद्धा आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. 90 गाड्या बंद पडलेत, अक्षरशः बंद आहेत. जरा बी ते मागं लावून बसेस चालू करायचं तयार नाही. आज परिस्थिती एवढी वाईट आहे. बिपिनजी दुम्मा साहेब, आपण सांगितलं की परिवहन खात्यामध्ये ते सदस्य म्हणून आहेत. तिथली वस्तुस्थिती काय आहे हे ते म्हणतायत की काँग्रेस राष्ट्रवादीने बरबटलेलं. मग आपण त्या ठिकाणी होतात, थोडासा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला नाहीत का या बाबतीतला? बघा ना जाऊन तुम्ही. आम्ही किती वेळा भांडलो तिथं, खुर्ची अंगावर टाकायची परिस्थिती आली ती. सगळं बघितलं ना तुम्ही, सगळं टीव्हीवर सुद्धा बघितलं असेल. आम्ही कंटिन्यू भांडलो. हे सगळे ह्यांनी म्हणल्यासारखं, शेनेवाले म्हणल्यासारखं गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत ते. ह्यांना काहीही फरक पडत नाही. ह्यांचे पाकिट विसरतायत की त्यांची युती आता तुटलेली आहे. अजूनही ते शिवसेनेला सोबत घेत आहेत. जनतेला सांगा हो, युती मी या ठिकाणी आवर्जून सांगतो माहिती आहे का, परिवहनची मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की महापालिकेची स्थिती थोडीशी मंदावलेली असल्यामुळे त्यासाठी महापालिकेचे जे उत्पन्न वाढीचे स्तोत्र आहेत. काय केलं तुम्ही? 90 गाड्या सत्ताधारी तुम्ही, 90 गाड्या बंद आहेत. काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? काय केलं तुम्ही त्यासाठी? काय अशोक लेलंडवाला ना दारावर धरलं? काय केलं? ह्याच अशोक आमचा म्हणणं ये, हमारा कहना ये है कि अगर ये महापालिका की जो आर्थिक स्थिति जो हम देखेंगे पूरे तरीके से खराब है, तो इसके लिए जवाबदार कौन है? जाहिर सी बात है सत्ताधारी पक्ष है. अगर आपके हाथ से काम नहीं होता है तो आप रिजाइन दे दीजिए, आप स्वखुशी से छोड़ दीजिए. दूसरे लोग करने के लिए तैयार है. तुम्ही स्त्रोत निर्माण केले पाहिजे ना, स्त्रोत निर्माण केले पाहिजे. स्त्रोत निर्माण केले तर आता गाळ्याचा प्रश्न. महानगरपालिकेचे जे गाळे आहेत ना, ते गाळे सर्वसामान्य लोकांना मिळतच नाहीत. गुढेवारांनी प्रयत्न केले होते. गुढेवारांना प्रयत्न केले तर गुढेवारांना बदली करायला लावले या लोकांनी. सत्ताधाऱ्यांनी बदली केली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पण तितकाच हात आहे. या गुढेवार साहेबांना पळवून लावल्यामध्ये भारतीय जनता पार्टीची गरज होती. वास्तविक पाहता गुढेवारच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलं पाहिजे, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार होती. पण गुढेवार सारख्या कर्तव्यनिष्ठ
अधिकाऱ्यांना या लोकांनी पळवून लावलं भाजपनं पळवून लावलं. आणि गाळ्याचा प्रश्न, सोलापुरातल्या गाळाचा प्रश्न अजून पण पेंडिंग आहे. लोकांचे पैसे अडकलेले आहेत. हजार रुपये गोळा केले महानगरपालिकेने, 25,000 रुपये डिपॉझिट गोळा केले आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना जावं लागलं. परिणामी महानगरपालिकेची अवस्था बिकट झालेली ती आपण बघतोय. भाजप जबाबदार आहे का गुढेवारांच्या बदलीला? मुंडेंच्या बदलीच्या वेळेस सुद्धा असेच आरोप झाले होते भाजपवर. फक्त आरोप करायचं माहित आहे ना, काही झालं नाही. जे आहे तुम्ही गुढेवारच्या ठाम आम्ही उभारलेलं आहे. प्रत्येक वेळी गुढेवरच्या मागं आम्ही उभारलेलं आहे. बीएसपी उभी राहिली नाही का? मग बीएसपी उभी राहिली नाही गुढेवारच्या. BSP पण पहिल्यापासून उभारलेलं आहे. सोलापूरनं सगळ्या बघितलेलं आहे. खऱ्या अर्थाने केलेलं आहे ते. बोला बोला. मैं आपसे ये कहना चाहता हूँ, कर्तव्यदक्ष आज पूरे शहर के अंदर, आप पूरे शहर में जब देखेंगे तो जगह जगह 4G टावर लगाए गए हैं। सबसे पहले मैं आपको बताना चाहता हूँ कि बेकायदेशीर जो टावर है सबसे ज़्यादा उनका प्रमाण है। आज करोड़ों रुपए का जो है इससे टैक्सेस महापालिका की तिजोरी में आता है। सबसे पहले मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि कानून बना, द महाराष्ट्र रीजनल टाउन प्लानिंग एक्ट बना, लेकिन इस कानून को पैरों तले रौंद कर सत्ताधारी पक्ष जो है बेकायदेशीर टावर लगाकर आज आम जनता के साथ, उनके स्वास्थ्य के साथ खिलवाड़ कर रही है। आज हम देखते हैं रेडिएशन से बच्चों के जो छोटे बच्चे हैं उन पर विपरीत परिणाम हो रहे हैं, स्वास्थ्य पर परिणाम हो रहे हैं। आज ब्रेन ट्यूमर जैसे बीमारियां यहाँ पर फैल रही है, अटैक जैसे बहुत सारे मसले हो रहे हैं, गर्भवती महिलाओं पर बहुत सारे मसले हो रहे हैं। आज पूरे तरीके से स्वास्थ्य से खिलवाड़ हो रहा है। पूरा शहर जो है पोल्यूशन ग्रस्त है। आज जगह जगह आप जाइए सड़कों पर से इतनी धूल का वातावरण है, इतनी धूल है कि आप जब शहर से निकलेंगे तो आप परेशान हुए, शाम तक जब आप लौटेंगे तो आपकी तबीयत खराब हो जाती है। ये पुरे आरोग्यावर जे परिणाम होते, सोलापूरला धुळपूर म्हणतायत असंच भाजपचं म्हणणं आहे. म्हणून तुम्ही स्मार्ट सिटी आणली सोलापुरात. स्मार्ट सिटी जनतेनं आणि नरेंद्र मोदींनी हे केल्यामुळे झालेली आहे ती स्मार्ट सिटी. आणि जनतेने जे SMS वगैरे केले त्या ह्याच्यावर स्मार्ट सिटी आणली गेलेली आहे. बरं त्याप्रमाणे आता इथून काम चालू झालेलं आहे. मध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख स्मार्ट सिटीचं अजून नाही झालं असं म्हणतात. नाही काम चालू झालंय. स्मार्ट सिटी चालू झालंय. होणार पण नाही. 2 वर्षाखाली ज्यावेळी सत्ता स्मार्ट सिटी म्हणजे भारतीय जनता पार्टी सेनेची सत्ता आल्यापासून विजयकुमार देशमुखांनी स्वतः फंड आणून त्यांनी कामं चालू केले. 2019ची निवडणूक लढवायची. स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटीचं काम का झालं नाही मग आतापर्यंत स्मार्ट सिटीचं? आता मला सांगा ह्याचा उड्डाण पूलचं उद्घाटन. अहो मला सांगा साहेब मला सांगा रस्त्याचं उद्घाटन कधी झालंय साहेब? उड्डाण पुलाचं उद्घाटन होऊन स्मार्ट सिटी नाहीच आहे साहेब. उड्डाण पुलाचं स्मार्ट सिटी नाहीच आहे. उड्डाण पुलाचं उद्घाटन होऊन 4 महिने झालं. कुठे आहे काम? जनतेला झुलवत ठेवलंय का तुम्ही? सोलापूरचं जे उड्डाण पूल मंजूर आहे अजून झालं नाही. अजून टेंडर निघाले ते झालं नाही अजून. उगा खोटा आरोप करू नका. उड्डाण पुलाचे टेंडर निघणार आहेत. अजून टेंडर मंजूर झाली आहे. सगळे पैसे सगळे मिळाले. ते उद्घाटन झालंच नाही. उद्घाटन येड्यात काढायचं होतं का तुम्हाला? आता होणार आहे. तुम्ही फुकट आरोप करू नका. तुम्ही काय काम दाखवायचं काय? आता आहेच ना, दाखवतोच ना काम. आताच आश्वासन द्यायला लागले. आश्वासनचं नाही, झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. तुमचे वरून मंजूर झालेलं आहे. तो 2 उड्डाण पूल मंजूर झाले. ते तुमचे अजून उद्घाटन झालं नाही त्याचं. उगा काय स्वच्छ भारत अभियानामध्ये शौचालयाचा निधी येतोय. शौचालय घोटाळा किती झाला विचारा. प्रश्न तुम्ही महानगरपालिकेच्या विचारा. अहो तुमचं काय काम आहे मग? आमचं स्पष्ट सांगितलं ना, आमचं सरकार. बीजेपीचे लोक काय गोट्या खेळतात का? कशाला गोट्या अहो मग मला सांगा ना, कुठे विचारता? घोटाळा झालाय. कोण केलाय? आम्ही केलाय घोटाळा. अधिकारी लोक केलेले. कोण सहभागी आहे? कोण ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे अधिकारी लोकांनी घोटाळा केले. एकमेकाला सांभाळून घ्यायचं. मला सांगा, हे फक्त आरोप करायचं, दुसरं काम नाही. तुमचे नगरसेवक आहेत तिथं काय केले? तुमचे नगरसेवक काय केले? फक्त झेंडा घ्यायचं, आंदोलन करायचं, गेट पाशी उभं राहायचं, भाषण करायचं, झालं घरी जायचं. ह्याच्या पुढे तुम्ही काय केलं सांगा की? सोलापूरमध्ये तुम्ही रस्त्यावर उभारून काय केलं? एवढी मोठी विषय होता ना घोटाळा, तुम्हाला माहित होता? नगरीचा एवढी मोठी गड्डा यात्रा आहे. आम्ही सभेमध्ये मी मांडतो, सभागृहामध्ये मी मांडतोच. आम्ही भांडतोच. सोलापूर मधले प्रश्न आहेत. मला सांगा, ज्यावेळी सोलापुरातले आरोग्याचे प्रश्न आपण बघतोय, डेंग्यू सारखे रोग होऊन अनेक लोक दगावले. आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांचं आरोग्य खातं काढून बघा.
सगळे कामगार लोक सकाळी येतात, हजेरी देतात आणि पळून जातात. काय आरोग्य खात्याची दुर्दशा मांडली आहे, काय वस्तुस्थिती काय काय चांगलं आहे वस्तुस्थिती आता त्याची? या ठिकाणी माझ्या मित्राने सांगितलं की सकाळी कामगार येतात आणि पळून जातात. तर सोलापूर शहरामध्ये आपण जर सकाळच्या वेळेला पाहायला गेलं तर निश्चितच त्या ठिकाणी काम करताना आपल्याला लोक दिसतात. आता जे माझ्या मित्राने आरोप केला आहे की कामगार येतात, सही करतात आणि पळून जातात, असं कधीही कुठल्या प्रशासनामध्ये घडत नसतं. या ठिकाणी आजही सोलापूर शहराची स्वच्छतेचा प्रश्न असू मग दे. स्वच्छतेचा प्रश्न आहे म्हणताय, आरोग्याचे प्रश्न सुटलेत, मग शिवसेनेला युवासेनेला डुक्कर आंदोलन का करावं लागलं? या ठिकाणी विरोधकांना आपला उगीच केलं मग शिवसेना आंदोलन? नाही यांना आपल्या आम्हाला काय दिखावा करायचं विरोधकांना होतं? या ठिकाणी आपला विरोध दर्शवण्यासाठी या ह्यांनी ठिकाणी ही फक्त भूमिका ते बोलायचं घेत काम आहेत. करायला तेव्हा आता ह्यांना काय शब्द नाही ते ह्यांचे फक्त आम्ही जर काम केलं नसेल तर महापालिकेमध्ये इतके वर्ष झालं आम्ही सत्ता श्वान भोगतोय. चावलं होतं ज्यावेळेस, तेव्हा दवाखान्यामध्ये कुत्रं चावलेलं इंजेक्शन सुद्धा साधन नव्हतं. चेतन नरोटेला ते डुप्लिकेट इंजेक्शन देण्याचा हे प्रकार केलेले आहेत. तेव्हा ह्यांनी काय अधिकाऱ्यावर काय कारवाई केली? अधिकारी फक्त येऊन तिथं दूषित पाणी आपण बघतोय. पाणी असलेलं इंजेक्शन दिले काय झालं? पाणी असलेलं इंजेक्शन दिले आणि हे सत्ताधारीच्या नगरसेवकांनाच उघड केलं. आणि ह्यांचं आरोग्य खातं, हे अशी परिस्थिती यांची. कंत्राटी कर्मचारी भरले 150च्या 200च्या वर, 3 महिने झाले मुलांना पगारी नाही. काय वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चित जे आता मित्र माझे म्हणतायत की या ठिकाणी इंजेक्शन दिलं गेलं, त्या ठिकाणी कदाचित काही प्रशासनाचा गलतानपणा असू शकतो. नगरसेवक आहे स्वतः नगरसेवक स्वतः दाखवले सांगतोय की की प्रशासनाचा गलतानपणा असू शकतो. नाही केलेला आहे तो गलतानपणा. बोला बोला उत्तर द्या, कारण शिवसेना, भाजप, MIM, बसपा सगळ्यांचं म्हणणं आहे की आरोग्य कारभार तुमचा एकदम ढिसाळ आहे. मी अजूनही सांगतो माहित आहे का, विरोधकांचं काम आहे आरोप करणे. या ठिकाणी प्रामुख्याने नगरसेवक आहे की स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत असताना मी अजूनही सांगतो की त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एखादी चूक झाली असेल, ती चूक निश्चित दुरुस्त करण्याचा प्रयत्न येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करू. माणूस मेल्यावर चूक दुरुस्त करणार आहे का तुम्ही? माणसाचा जीव गेल्यावर करणार आहे का तुम्ही? आरोग्य अभियंता दुलंगे साहेब, आरोग्य अभियंता महापालिकेमध्ये दुलंगे साहेब होते. त्यावेळेस आम्ही जन आंदोलन उभा केला. आपण बघताय प्रभाग 34 जे जुना वार्ड आहे भंडारीजींचा, त्या ठिकाणी आपण बघा महिला मिश्रित पाणी नळामध्ये येत आहे. लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होता है तिथं. आप जब अगर देखें कि हमारे 34 के वार्ड के अंदर आएंगे, डेनिज का जो चेंबर है, चेंबर के अंदर से पानी की पाइपलाइन गई है. और जाहिर सी बात है, जब कोई खड्डा और कोई खोदने का काम शुरू होगा तो महिला मिश्रित पानी उस नल के पाइप के ज़रिए से पीने में आएगा. हम आपसे कहना चाहते हैं, रमज़ान का महीना था, पूरे महीने के अंदर मैं आपसे बताना चाहता हूँ पूरे गली मोहल्लों में गटार का पानी बह रहा है, पूरी दुर्गंधी बह रही है. हम जन आंदोलन खड़ा करके दुलंगे साहब के पास जाते हैं, जोन 8 जोन के अधिकारी रेगाड़े साहब के पास जाते हैं, कोई हमारी सुनने की बात सुनने के लिए तैयार नहीं है. म्हणजे काँग्रेसचा वचक नाही का प्रशासनावरती? मग 100% असं नाही, असं नाही आहे, आरोप आहे 100% त्यांचा प्रशासन. असं नाही आहे. आता माझ्या मित्राने जो मुद्दा मांडला की ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून नळाच्या जी पाण्याची पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये पाणी मिश्रित झालं. ज्या वेळेला एखाद्या कामासाठी तुम भी खाओ हम भी तुम्ही खाते खाओ हम भी खाओ, हे हमारी भी चूक, हमारी भी चूक. दुसरं काय नाही. तुम भी परिवहन खाओ हम भी परिवहनमध्ये सुद्धा हेच खाएंगे. चालू आहे. भ्रष्ट कारोबार है. कोण सहभाग आहे खाण्यात? मग ये सत्ताधारी सहभाग है, सत्ताधारी इसमें सहभाग है. आणि दुसरी गोष्ट जे बोला बोला. कर्मचारी काम करतात त्यांचे कर्मचाऱ्याचा सुरक्षा जीवावर आहे. ड्रेनेज लाईनमध्ये काम करत असताना असंख्य कर्मचारी पडून मेलेला आपण सोलापूरकरांनी बघितलंय. त्यांचे सफाई कर्मचारी असतील, झाडूवाल्या भगिनी असतील, त्यांच्या हातामध्ये ग्लोव्ज नाही आहेत. त्यांना मास्क पाहिजे, तोंडाला मास्क पाहिजे, हातामध्ये ग्लोव्ज पाहिजे, ॲप्रन पाहिजे. ह्याचा पैसा कोण काढला? आज आरोग्य कर्मचाऱ्याचे किती उदाहरणं मेलेले आपण बघतोय. त्यांना त्यांच्या अजून सुद्धा आज सुद्धा रोज सकाळी आपण बघतोय ड्रेनेज लाईनचे कर्मचारी काम करतात, एक सुद्धा सुरक्षा साधनं नसतात. काम करतात या ठिकाणी कर्मचारी काम करतात. मगाशी त्यांचा आरोप होता की कर्मचारी येतात, सह्या करून पळून जातात, पण आता या ठिकाणी म्हणतात की या ठिकाणी काम करतायत. मला मी प्रश्न विचारला, कळाला का? ड्रेनेजचा प्रश्न वेगळा असतो. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला बोललात. मी मगाशीचा जो आपण प्रश्न मांडला होता कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला, तो कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं. तुम्ही स्वतः सांगताय की या ठिकाणी सकाळी दिसतात की कर्मचारी काम करताना. मी मगाशी जो तुम्ही मुद्दा मांडला त्याचं फक्त खंडन करतोय. त्यांच्याबद्दल सांगितलं नाही. लवजी हे सगळं चित्र बघतोय आपण, सगळे प्रश्न बघतोय. खरंच प्रश्न सुटलेत हे सगळी चर्चा ऐकल्यावर?
एकही प्रश्न सुटला त्याने असे ठोस पुरावा द्यावा, दाखवा बाबा जनतेच्या प्रश्नासाठी बाबा आम्ही सांगावं त्याने ठामपणे. सोलापुरांची जी दुरावस्था केलेली आहे, आज सोलापूर शहराचा कुठल्याही त्यांनी दाखवा की बाबा हे केलं असं ठामपणे सांगावं. केले काँग्रेसनं काय केलं? महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या, मला थोडंसं बोलू द्यावं. बोला तुम्ही. महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. निश्चित कुठंतरी आमच्याकडून सुद्धा काही कमतरता जर राहिली असेल तर ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मी आजही सांगतोय की आम्ही सुविधा देण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. अजूनही याच्यापेक्षा चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. बदलत्या काळानुसार चांगल्या लोकांना गरजा तुम्ही बदल करू म्हणून 50 वर्ष फक्त बदलच ऐकायला. माझ्या मित्रांना कदाचित माहित नसेल की या ठिकाणी नेहमी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. काम केलं असतं, पाय उतारा झाला नसता ना. कुणाचा पाय उतारा झाला या ठिकाणी ते खासदारकीच्या निवडणुकीचा उल्लेख करतायत, पण या ठिकाणी आमचे आमदार सुद्धा जर विधानसभेला निवडून येत असतील तर ते कामाच्या बळावर तेच असतील ना. आलेत पडले की तुम्ही सोलापूर शहरामध्ये बघा ना. चित केलेत काँग्रेसला, त्याचं काय तुम्ही सांगू नका. ठीक आहे, माकपकडे जाऊया आपण. माकपला काय वाटतं? माझे मित्र असं म्हणतात की येणाऱ्या काळात आम्ही चुका-दुरुस्ती करू. मला सांगा, दूषित पाण्यामुळं 16 लोक मेलेले आहेत, मरण पावलेले आहेत. त्यांच्याबद्दल तुमची आस्था नाही का? आज पण ते दूषित पाण्याचा प्रश्न तसंच आहे. म्हणजे तुम्हाला जागच आली नाही का? येणारच नाही का? मला मित्र पण म्हणतात की मोठमोठे विद्यापीठ आणला. पाईपलाईन आहेत आज तगायत, पाईपलाईनच्या ब्रिटिश काढले नाहीत. नामवंत माझे मित्र म्हणतात की नामवंत विद्यापीठ आलेत, नामवंत शैक्षणिक केंद्र आलेत, पण ते कोणासाठी? पैशावाल्यासाठी. कुठला कामगार त्यात शिक्षण घेतो का? आमचा बीडी कामगार त्यात शिक्षण घेतो का? बीडी कामगाराचा मुलगा शिक्षण घेतो का? यंत्रमाग कामगाराचा मुलगा शिक्षण घेतो का? घेतच नाही. हे फक्त डोनेशनवर चालणारे शैक्षणिक संस्था आहेत. हे फक्त त्यांना चालवायचं, पाकिट संस्कृती कंटिन्यू करायची, पालिका हेच त्यांना करायचंय. मूलभूत सुख सुविधा राज्यघटना काय सांगते? शिक्षण हे सगळ्यांना मोफत असलं पाहिजे. राईट टू एज्युकेशन ॲक्ट पुढे आलाय. अहो आपण जाऊन बघा. हो, सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेची दुर्वस्था बघा. आज आपण गेलोय तिथं बेंच नाही आहेत, तिथल्या कंपाऊंड नाही आहे. तिथल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आपण जर बघितलं तर रात्रीच्या वेळी सगळ्या बाटल्या पडलेल्या दिसतात. लपूट लोकांचा जुगारीचा अड्डा झालेला आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. लहान मुलांच्या शाळेमध्ये शाळा कशासाठी असते? शिक्षण शिकण्यासाठी. शाळेची दुर्वस्था काय आज? म्हणून लोकांना परिणामी महागड्या शाळेमध्ये जावं लागतं. गरीब लोकांना जास्त पैसे घालून शिक्षण शिकावं लागलं असतं. वास्तविकता महानगरपालिकेची एक शाळा दाखवा तुम्ही जिथं आज आपण अभिमानाने आपला विद्यार्थी घालू शकू. का बरं यांनी आतापर्यंत सोलापूर महानगरपालिकेची चांगली शाळा सुविधा उपलब्ध करून दिली नाही आहे? आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभाग काय करते? आजपर्यंत झोपलेले आहे. मग असं जर झालं तर विद्यार्थी कसं घडणार? आणि एकीकडे आम्ही विद्यापीठ केलं म्हणतात, स्मार्ट सिटी म्हणतात. मला सांगा, प्रायव्हेट स्कूल स्मार्ट होतात पण गव्हर्नमेंट स्कूल का होत नाहीत? कारण यांना करायचंच नाही ना. इच्छाशक्ती मेलेली आहे. इच्छाशक्ती मेलेली यांना करायचंच नाही ना. गरिबांना शिक्षण द्यायचंच नाही. बिल्कुल, मैं आपसे ये कहना चाहता हूँ, जहाँ तक महापालिका उर्दू का स्कूलों का सवाल है, उसमें सबसे बुरी अगर हालत है तो उर्दू स्कूलों की हालत है. आपसे मैं ये कहना चाहता हूँ, उर्दू ये इस हिंदुस्तान की बेटी है. आज हम हिंदुस्तान में बेटी बचाओ आंदोलन चला रहे हैं, लेकिन हिंदुस्तान की बेटी उर्दू है. उर्दू ने इनकलाब का नारा दिया जब जाकर ये देश आज़ाद हुआ. तमाम धर्म मज़ाहिब के लोगों ने मिलकर इस देश को आज़ाद किया. हमारा इनकलाब का नारा उर्दू में लगा. आज बिरादर उर्दू के नाम पर सुशील कुमार शिंदे को प्रोत्साहन दिया जाता है. क्या कर रहे हैं बिरादर उर्दू सुशील कुमार शिंदे साहब? उर्दू घर का उद्घाटन आपने किया, सालों बीत गए, आज तक उर्दू घर नहीं बना पाए. आप कहते हैं मैं 4 हुतात्मा मेरे आदर्श हैं. कुर्बान हुसैन के स्कूल में मैं पढ़ा. सुशील कुमार शिंदे जी, आप हमने कभी इस बात का इनकार नहीं किया. आपने कुर्बान हुसैन आपके आइडियल हैं, लेकिन उसी कुर्बान हुसैन के परिवार के बारे में मैं आज से कहना चाहता हूँ, वो परिवार आज तक पेंशन के लिए लड़ रहा है. वो पेंशन का न्याय आप नहीं दे सके. आज भी मौला मखतूम अहरवाड़ी 107 जिसकी उम्र है, वो बूढ़ा आज तक जिला कलेक्टर ऑफिस के चक्कर लगा रहा है, लेकिन उसको आज तक पेंशन नहीं मिल रहा है. अरे जो स्वतंत्र सेनानियों को न्याय नहीं दे सकते, वो आम जनता को क्या न्याय देंगे? मेरा आपसे देशासाठी स्वातंत्र्य देणाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही ते काँग्रेस सर्वसामान्य सोलापूरकरांना काय न्याय मिळवून देईल असा सवाल एमआयएमसह सगळ्याच राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे. यानंतर आपण सोलापूरचा विकास कसा करता येईल आणि या सर्व पक्षांचा राजकीय अजेंडा काय असेल, त्यांचा सोलापूरच्या विकासचा अजेंडा काय असेल, हे सगळं जाणून घेणार आहोत. मात्र इथे एक ब्रेक घेऊयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज.
ब्रेक नंतर राजकीय दंगलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरती. सोलापूरचा विकास करायचा आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला सोलापूरच्या विकासासाठी? सोलापूरच्या विकासासाठी सर्वप्रथम जे महानगरपालिकेचा जो निधी आहे तो निधी आणि उत्पन्नाचा सोर्स वाढवला पाहिजे आणि त्या उत्पन्नाच्या सोर्सवर सोलापुरातल्या मूलभूत सुखसुविधा निर्माण केल्या पाहिजे. उदाहरणार्थ रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या आरोग्याचे प्रश्न असतील, इथल्या स्मशानभूमी असतील, इथल्या शाळा असतील, इथले दवाखाने असतील, या बेसिक गोष्टी आहेत. लोकाला जगण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टी पहिलं पूर्ण केल्या पाहिजे आणि नंतर आपण स्मार्ट सिटीकडे गेलं पाहिजे. आज आपण बघतोय सोलापूरमध्ये बेशिस्त वाहतूक आहे. लोकांमध्ये पार्किंगचे बोर्ड लागत नाहीत. रस्त्यावर कुठेही म्हणजे दुतर्फा रस्त्यावर जे डिवायडर आहेत त्या डिवायडरमध्ये कचरा टाकला जातो. हिरवळीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, आपल्या बागात आपल्या सुरक्षित नाही आहेत. सर्वप्रथम सोलापूरकरांचा जर विकास करायचा असेल तर उत्पन्नाचा स्रोत वाढवून बेसिक गोष्टी, ज्या गोष्टी वापरून सोलापूरकरातील सामान्य नागरिकांना एक रिलीफ मिळेल आणि त्या खऱ्या अर्थानं वाटेल की आम्हाला महानगरपालिकेचा मूलभूत प्रश्न सुटले तर सोलापुरात उद्योगधंदे येतील आणि तरुणांच्या हाताला रोजगार. अहो, लोक उद्योगधंदे कधी येणार? तुमच्याकडे मुबलक पाणी आहे का? तुमचा युवक जो आहे तिथे रोजगाराची संधी उपलब्ध आहेत का? वास्तविक पाहता सोलापूर शहर हे सीमावर्ती भागामध्ये आहे. आपल्या इकडे आंध्र प्रदेश, कर्नाटक सारखे राज्य असून सुद्धा सोलापूर आज खऱ्या अर्थानं डेव्हलप्ड सिटी व्हायला पाहिजे होतं, पण इथे एक पण नोकरीची साधनं नाही आहेत, एक उद्योगधंदे नाही आहेत. MIDC पडलेले आहेत, MIDC पडलेले आहेत. लोकांना साधनं नाही आहेत. 3-3, 4-4 हजार रुपयावर आपला. ठीक आहे, सगळे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. MIMला काय वाटतं सोलापूरच्या विकासासाठी आपण काय करायला हवं? सबसे पहले मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि सबसे पहले हमारा जो शोलापुर शहर है वो सबसे पहले गरीबी की रेखा के नीचे जीने वाला सब में बड़ा परिवार यहाँ पर रहता बसता है. सबसे ज़्यादा स्लैम एरिया यहाँ पर है और सबसे ज़्यादा बीड़ी कामगार यहाँ पर रहते हैं, यंत्रमाग कामगार यहाँ पर रहते हैं. तो सबसे पहले हमारा ये कहना है कि सबसे पहले जो कामगार तबका है उनके हाथ मजबूत करने के लिए सबसे पहले उनके लिए जो जब ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर कंपनियों के माध्यम से, रोज़गार के माध्यम से उन्हें ज़्यादा से ज़्यादा जिस तरीके से उन्हें मजबूत किया जा सकता है उन्हें मजबूत किया जाना चाहिए. सबसे पहले जो गरीबी की रेखा के नीचे जो इंसान है उन्हें सबसे पहले रोज़गार देना चाहिए. फिर उसके बाद एजुकेशन की तरफ सबसे ज़्यादा हमें तवज्जो देने की ज़रूरत है. हम स्मार्ट सिटी की बात करते हैं लेकिन मैं ये कहना चाहता हूँ स्मार्ट सिटी से पहले ज़रूरत है कि गरीबों के बच्चों को एजुकेशन में स्मार्ट होना चाहिए. कि गरीबों के बच्चे जब पढ़ेंगे तो तब तालीम हासिल करेंगे तो अच्छे मकाम पर पहुंच सकते हैं. अच्छे एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट के अंदर IAS IPS के ज़रिए से वो बड़े बड़े ओहदों तक पहुंच सकते हैं. ये कहीं मार्गदर्शन केंद्र सोलापुरात नहीं है महत्त्वाचं. तो ये बिल्कुल इस तरीके से इनकी मनोवृत्ति नहीं है. ये जो नगर सेवक जो आए हैं सिर्फ ये क्या करते हैं, इलेक्शन में 50 लाख इलेक्शन में खर्चा करते हैं. 50 लाख का 1 करोड़ 2 करोड़ कैसा बनाना है ये काम इनका है. पैसा डालना, पैसा निकालना. महापालिका एक तिजोरी बन चुकी है. पैसा इन्वेस्टमेंट करो, चुनकर आने के बाद पैसा कमाओ. आप भी खाओ, हम भी खाएंगे. इस तरीके से भ्रष्टाचार से लुत्फुत हैं ये लोग. काम करने की कोई मनोकामना इनकी नहीं है. ठीक आहे, गरिबीच्या मुद्द्यावर मात करताना आपल्याला शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या प्रश्नाकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही असं MIMचं म्हणणं आहे. आपण मनसेकडे जाऊयात. सोलापूरच्या विकासासाठी काय करायला हवं? राज ठाकरेंनी ब्ल्यूप्रिंट महाराष्ट्राची केली होती. आणखी महाराष्ट्राला पूर्णतः माहिती नाही आहे. मात्र सोलापूरसाठी तुमची काय असणार आहे ब्ल्यूप्रिंट? आमची ब्ल्यूप्रिंट असा आहे म्हणजे सोलापूरच्या विकासावर पहिल्यांदा रस्ते आणि मूलभूत जे प्रश्न आहेत, पाणी असो किंवा शिक्षण असो, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून अजून वंचित आहेत. शिक्षण हे आपण पहिल्यांदा गोरगरीब लोक आहेत. महापालिकेच्या शाळेत जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्यांदा सुशिक्षित जे कसं असतं, शिक्षण कसं असतं हे आपण पहिल्यांदा द्यायला पाहिजे. पद्धतीने शिक्षण द्यायला हवं आपण. हो, आणि आपण रस्ते म्हणतो, आज रस्तेही आपल्याला स्मार्ट असायला पाहिजे. नुसतं स्मार्ट सिटी घोषणा करून होणार नाही आहे. प्रत्यक्षात त्या प्रकारे आपण पावलं उचलावं लागेल आणि ते प्रकार आमच्याकडनं होणार आहे आणि आम्ही स्वतः पाऊल उचलणार आहे. पाऊल टाकणार स्मार्ट सिटीसाठी असं म्हणणं आहे. सुरुवातीला आपण माकपकडे जाऊया. माकपच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने विकास कराल तुम्ही? काय असेल तुमचं विकासाचं विजन? आमचं विकासाचं विजन हेच असणार की संपूर्ण सोलापूर विकासमय झालाच पाहिजे. रस्ते, शाळा, कॉलेज हे सगळे कमीत कमी सामान्य वर्ग हे चांगल्या प्रमाणे पद्धतीने करायला हवं. मग आपण गरीब कामगार, कष्टकरी हे चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायला पाहिजे. महापालिका हे पारदर्शकता कारभार असलं पाहिजे. महापालिकेत जे अधिकारी असतात त्यांना पूर्ण अधिकार असला पाहिजे. राजकीय दबाव
गुन्हेही अधिकाऱ्याला आणता कामा नये. हे आमचा असं हे असणार आहे की चांगल्याप्रमाणे आम्ही पारदर्शकता काम करणार आहे. म्हणजे राजकीय दबाव संस्कृती ही आम्ही बंद करणार आहे. ठीक आहे, राजकीय दबाव असता कामा नये आणि जोपर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी वाव देत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीची योजना राबवू शकत नाही असं माकपचं म्हणणं आहे. मी जातोय भाजपकडं. भाजपच्या दृष्टिकोनातून असे कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ते आपल्याला सोडवावे लागतील आणि कोणत्या पद्धतीने आपण ते सोडवू शकतो? नरेंद्र मोदीचं पहिलंच वाक्य आहे सबका साथ सबका विकास. हे घोषवाक्य घेऊन सोलापूर महानगरपालिकेचं हे जे दंगल जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानुसार मी सर्व सोलापूरवासियांना सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीला तुम्ही महानगरपालिकेवर जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आपण अजेंडा जाणून घेऊयात. तुम्ही सोलापूरसाठी काय करणार हे सुद्धा जाणून घ्यायचे सोलापूरकरांना. मात्र हे प्रश्न सोडण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने काम करायला हवं हे एकदा सांगा. आम्ही ते सांगायला लागलो ना. मी सक्षम अधिकारी सोलापुरात आणणार आहोत. त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून इथं जे काय सुस्त जे अधिकारी आहेत भ्रष्टाचाराने बडबडलेलं हे सत्ताधारीवाले आहेत ह्यांच्या माध्यमातून त्या लोकांना भ्रष्टाचार मुक्त करायचं हे आमचं पहिलं ध्येय असणार आहे. आणि जे मूलभूत सुविधा आहेत महानगरपालिकेत रस्ते, लाईट, कचरा हे सगळं आम्ही आमच्या सगळे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने विकास होईल आणि त्यासाठी भ्रष्टाचार मुक्त कारभार हवा असं भाजपला वाटतंय. शिवसेनेला काय वाटतंय? सोलापूरचा विकास कधी होईल? कोणते प्रश्न सोडवावे लागतील? आधी वारंवार जे आत्ताच्या सर्वांनी सूचना केलेल्या आहेत तेच प्रश्न तेच वेळेवर न सांगता जे शिवसेनेची सत्ता आल्यावर शिवसेना करून दाखवेल, बोलून दाखवणार नाही. म्हणजे विकासचे प्रश्न सुद्धा तुम्ही असं सोडून दाखवणार. ठीक आहे, काँग्रेसला काय वाटतं? या ठिकाणी आजपर्यंत गेली जेव्हा आता म्हणतात सगळेजण की काँग्रेसची सत्ता इतके वर्ष होती या ठिकाणी नेहमी विकास कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये बदलत्या जीवनशैलीनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याचबरोबर क्षेत्रफळाने सुद्धा हे शहराचं विस्तारीकरण वाढत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या ज्या सगळ्या सोसायटी असतील किंवा सगळ्या ज्या झोपडपट्टीसारखा एरिया असेल यामध्ये अजून जास्तीत जास्त सुविधा कशा पद्धतीने देता येतील. त्याचबरोबर सोलापूर शहराला स्मार्ट बनवण्याच्या दृष्टिकोनातून सध्याचं युग हे संगणकीकरणाचं युग आहे. या संगणकीकरणाच्या माध्यमातून शहराच्या वेगवेगळ्या भागाला कशा पद्धतीने जोडता येतील. सोलापूर शहरामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत या विभागांना एकाच छत्रछायेखाली आणून त्या माध्यमातून आपण अजून चांगला विकास कशा पद्धतीने करू शकतो याचासुद्धा या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने सोलापूरचा विकास होऊ शकतो असं काँग्रेसला वाटतंय. माझ्याकडे शेवटचे खूप कमी वेळ आहेत, खूप काही मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. मी सगळ्या पक्षांकडून प्रतिनिधींकडून जाणून घेऊ इच्छितो सोलापूरकरांसाठी तुमच्या पक्षाचा अजेंडा काय असेल, सोलापूरच्या विकासाचा अजेंडा काय असेल. अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्ही बोलायचे. मनसेचा काय असणार आहे अजेंडा निवडून आलात तर? पहिल्यांदा आम्ही रोजगार उभे करू आणि त्यानंतर परत रस्ते आणि शिक्षणासाठी आम्ही भर देऊ. गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही पहिल्यांदा भर देऊ आणि त्यानंतर जे विडी कामगार किंवा यंत्रमाग कामगारांचे जे प्रश्न आहेत तेही आम्ही सोडवू. ठीक आहे, म्हणजे कामगारांचे प्रश्न आणि मूलभूत प्रश्न मनसेच्या अजेंड्यावर आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर काय? युवकांची बेकारी सगळ्यात जास्त सोलापुरात भेडसावत आहे. पहिला प्रश्न युवकांना हाताला काम देणे आणि जी सोलापूर शहरातील शिक्षणापासून जे वंचित आहेत त्यांच्या सोय आम्ही करू. रोजगाराचा प्रश्न शिवसेनेच्या अजेंड्यावर आहे. MIMच्या अजेंड्यावर काय असणार आहे? पहिला तुमचा जाहीरनामा असणार आहे, पहिला अजेंडा असणार आहे सोलापूर महानगरपालिकेसाठी. सबसे पहले तो मैं ये कहना चाहता हूँ, सबसे पहले हम जनता और जनार्दन के लिए रोटी, कपड़ा और मकान, लाइट, बिजली, पानी, इसको सबसे पहले हम प्रोत्साहन देंगे क्योंकि ये ज़रूरत की चीज़ है. ये मूलभूत अधिकार है, वो मिलना चाहिए. रोटी, कपड़ा, मकान, बिजली, लाइट, पानी. इसके बाद हम हमारे शासन का जो निधि है, शासन की तरफ से जो योजनाएं रवाई जाती है केंद्र की हो राज्य की हो, जो निधि है हम वो योजना जो खींच कर लाकर हम जो है गरीब जो जनता है, जो गरीबी के रेखा के नीचे रहने बसने वाला जो परिवार है उनके लिए हम रोज़गार उपलब्ध कर देंगे. उनके लिए ख़ास तौर से बैंक के माध्यम से हम उनके लिए कर्ज और लोन का जो है वो लोन के माध्यम से उनके हाथ मजबूत करेंगे, उद्योग धंधे बढ़ाएंगे. और साथ ही साथ महिलाओं के लिए नाइट स्कूल जो काम करती है महिलाएं उन्हें वक्त नहीं मिलता है, उनके लिए नाइट स्कूल का इंतज़ाम. जो बच्चियां स्कूल नहीं पढ़ पाती हैं महिलाओं के लिए स्वतंत्र स्कूलों का खास तौर से इंतज़ाम किया जाएगा. और सबसे खास अहम ज़रूरी मैं ये कहना चाहता हूँ इस शहर के अंदर वो है भ्रष्टाचार. सबसे पहले भ्रष्टाचार मुक्त होना चाहिए. मैं समझूंगा हमारा शोलापुर हकीकत में उस वक्त में हमारा शोलापुर आज़ादी की शायर आए हयात का राही बनेगा. ठीक आहे, माकपचा काय असणार आहे अजेंडा अगदी थोडक्यात? माकपचा अजेंडा एकच असणार आहे की भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका. संपूर्ण महानगरपालिकात एकही भ्रष्टाचार होऊ देणार नाही आहे.
गरीबातला विकास करणं हे आमचा अजेंडा असणार आहे. गरिबी दूर करणं हा माकपचा अजेंडा असेल. बसपाचा अजेंडा काय? बहुजन समाज पार्टीचा ज्या पद्धतीनं सर्वजन हिता आणि सर्वजन सुखा हा नारा आहे, त्या धर्तीवर सर्वांना झोपडपट्टीमुक्त सोलापूर बनवायचा आमची इच्छा आहे. आज अनेक योजना आहेत. रमाई आवास योजना असेल, इंदिरा गांधी आवास योजना असेल, अशा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. खऱ्या अर्थाने लोकांना निवारा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि तसेच लोकांना इथल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आणि जे इथं कंत्राट पद्धत चालू आहे, आम्ही सत्तेचं केंद्रीकरण करू पाहतोय, विकेंद्रीकरण नाही आहे. म्हणून आमचा या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनला विरोध असेल. केंद्रीकरणाच्या ऐवजी विकेंद्रीकरण करून आम्ही जास्तीत जास्त तरुणांना गरिबांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी बसपाचे हे सगळे प्रश्न अजेंड्यावर असणार आहेत. भाजपचा काय असणार आहे अजेंडा अगदी थोडक्यात? भाजपचा अजेंडा असा असणार आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मोठमोठे उद्योग आणायचा इथे सोलापुरात प्रयत्न चालू आहे. कुंभारीला त्यांनी MIDCसाठी बी प्रयत्न चालू केलेले आहेत. हे असताना आणि सोलापुरात खरंच युवकांसाठी शिक्षण पूर्ण केलेत, परंतु युवकांसाठी नोकरीसाठी ते पुण्याला जातात. ते पुण्याला न जाण्यासारखं इथं रोजगार उपलब्ध करायचा प्रयत्न चालू आहे, ते करावं लागलेत. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर इथे झाडे जास्त लावायला पाहिजे. झाडे खूप कमी येतं, झाडे लावायला पाहिजे. रस्ते नंतर त्यानंतर लाईट, पाणी हे सगळं. आणि आमच्या अजेंडामध्ये आहे की आम्ही रोज नियोजन नसल्यामुळे इथं 3 दिवसाला एकदा पाणी येतं आहे. आम्ही आज सांगू शकतो नियोजन आमची सत्ता आली तर आम्ही रोज पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करणार. ठीक आहे. पर्यावरणपूरक शहर आणि त्याचबरोबर दररोज सोलापूरकरांना पाणी पुरवठा देण्याचा जो मुद्दा आहे तो भाजपच्या अजेंड्यावर असणार आहे. आपण शेवटी जाऊया सत्ताधारी काँग्रेसकडं. काँग्रेसचा अजेंडा काय असणार आहे? निश्चितच आजपर्यंत काँग्रेसने नेहमीच विकासाची कामं केलेली आहेत आणि ही कामं करत असताना सर्व समाज घटकांना घेऊन कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडून ज्या काही राहिलेल्या गोष्टी असतील, म्हणजे उदाहरणार्थ आता जो युवकांचा बेकारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बेरोजगाराचा प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये चांगले चांगले उद्योगधंदे इंडस्ट्रियल एरियामध्ये आणून त्या माध्यमातून सोलापूर शहराच्या युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्याचबरोबर लोकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठं जर कमतरता राहिली असेल तर तीसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सोलापूर शहराला महाराष्ट्रामध्ये अग्रेसर क्रमांक म्हणजे क्रमांक 1चं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी करता येतील ते सर्व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोलापूरला राज्यातलं सर्वात मोठं, सर्वात विकसित आणि सर्वात स्मार्ट शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचा अजेंडा असणार आहे. या सगळ्या पक्षांचे अजेंडे ऐकले, त्या प्रत्येकाच्या अजेंड्यामधून एकच स्पष्ट होत आहे की सोलापूरला स्मार्ट बनवायचे आहे आणि खऱ्या अर्थानं सोलापूर स्मार्ट होईल अशी अपेक्षा ठेवूयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. तुम्ही बघत राहा BR न्यूज. चला बदल घडवूया. नमस्कार.